हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज माझ्या बाळाने सकाळी सकाळी लिपस्टिक लावली होती. तर असो, मी आज बनवणार होते पुरणपोळी. त्याचीच तयारी चालू होती. पहिलं सुरू डाळ शिजत घातली, मस्त छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवली. मग मी आमटीला फोडणी द्यायला काढली. याच्यामध्ये मी या पेस्टमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि नंतरून टोमॅटो टाकला होता. आणि ह्या मसाल्यांमध्ये मी घरकुल मसाला, नंतरनं गरम मसाला, किचन किंग मसाला आणि काळी मिरची टाकली होते. आणि मग नंतरनं मसाला वगैरे भाजल्यावर मी आमटीला फोडणी दिले. लगेच मग पुरण बनवायला घेतलं. पुरण बनवण्यासाठी ज्या पुरण म्हणजे मी जे मेजरमेंटनी डाळ घातली होती त्याच ह्याच्यानी मी ते डाळीत साखर पण टाकली. साखरेच्या बनवत्या मी पोळ्या. आणि आमटी वगैरे पण रेडी झाली. आमटी झाली, हे पुरण पण बनत होतं, त्याच्यातलं पाणी आटत होतं. तोपर्यंत मी भज्जे बनवून घेतले, पापड तळून घेतले. पुरण रेडी झालं आणि मग मी पुरण मस्त छान बारीक असं वाटून घेतलं. खूप छान आणि सुंदर स्मेल येत होता सगळ्या आमटीचं. सगळ्या घरभर सकाळी सकाळी खूप छान आणि खूपच छान वास येत होता. तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आमटी कोणाचीही असो, कशीही असो, खूप छान टेस्टी लागते. कारण पुरणपोळी स्वयंपाकच खूप भारी लागतो. तुम्ही पण बनवतच असाल, मी पण बनवते. आणि खूप छान पोळ्या होतात माझ्या पोळ्या माझ्या छोट्या बहिणीला, स्पेशली माझी जी लहान बहीण आहे तिला खूप आवडतात. मस्त अशा टम्म टम्म फुगलेल्या, आतमधून पुरणही जास्त, पीठ कमी. आणि हे बघा रेडी आहे पोळी. या मग खायला. बाय.